कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जान्हवी, तुला कसं कळलं मी इकडे लपले ते? जान्हवी तू माझी सोलमेट आहेस म्हणून तू माझ्या जवळ असलेलं मला जाणवतं। पण ॲक्च्युली तुझ्या श्वासांचा आवाज ऐकू आला मला, म्हणून मला कळलं। आणि आता जर मी 24 तास तुझाच विचार करत असते, त्यामुळे मी तुला कधीही कुठूनही शोधून काढू शकतो। जान्हवी, जेव्हा तू माझ्या जवळ येतेस ना, तेव्हा अचानक माझ्या छातीतली धडधड वाढते। तू माझ्या समोर येतेस तेव्हा माझी नजर तुझ्या चेहऱ्यावर खिळून राहते। आणि आजकाल तर मला सतत तुझी बडबड ऐकावीशी वाटते। मला दुसऱ्या कोणातही काही ऐकण्यात इंटरेस्ट वाटत नाही। ज्यामुळे तुझं माझ्या सोबत असणं जगातली सगळ्यात बेस्ट फिलिंग आहे। जयंत, तुझ्या या सततच्या कौतुकामुळे माझे गाल इतके ब्लश होत असतात ना की आता ते दुखायला लागलेत। चला मग निघूयात आपण। कुठे? सरप्राईज परत? येस। जान्हवी, आपल्या लग्नाआधी मला तुला त्या जागी घेऊन जायचं, पण त्याआधी तू आईबाबांची परमिशन घेऊन ये। तोपर्यंत मी इथेच वेट करतो। ओके ओके। आई, बाबा, ओय, उतावळी नवरी गुडघ्याला बाशिंग, कुठे एवढी चालली घाई घाई? आजी, बाहेर कोणीतरी स्पेशल व्यक्ती माझी वाट बघते, त्यामुळे तू जरा थांब। आई, आई, काय झालं? आई ते जयंत आला होता ना, हो, तो आता बाहेर थांबलाय। अगं बाळाने थांबले ते. त्यानेच म्हणजे मला विचारायला पाठवलं। म्हणजे तो असं म्हणाला की आई बाबांना विचार, त्यांची परवानगी नसेल तर नको जाऊया, पण जर त्यांची परवानगी असेल तर आपण बाहेर फिरायला जाऊया का, म्हणजे परत येऊ, असं तो म्हणाला। आई, जा ना ग। खरंच जाऊ? अगं हो, बाबा, अगं त्यांना मी सांगेन ना, तू नको काळजी करू। थँक्यू 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 आई, तू या जगातली सगळ्यात गोड आई आहेस। बर ओ नवरीबाई, बाहेर जाताय पण काही इकडचं तिकडचं खाऊ नका बरं, पोटाची काळजी घ्या, पोट बिघडेल नाही तर। हो आजीबाई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका। आई, मी पळते, बाय। अगं एक मिनिट, एक मिनिट, ती बॅग तर आण, कॉलेजची बॅग घेऊन जाणार का? आई, मी लवकर परत येते। चा- बाय बाय। सांभाळून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।